स्वभाव आहे महाराज. तिसरं दृश्य पाहिलं ना रे देवा, एक गाय आहे, गायला उभं नाही राहता येत, गाय लटलट कापते आणि ते वासरू त्या गायीला लाथा मारते. हे कितपत योग्य आहे देवा? आईचं आणि बाळाचं उदाहरण देऊन आम्हाला कन्फ्यूज का करतो भगवंता? तुला माहिती नाही का असे प्रसंग पाहिले की हृदय अगदी द्रवीभूत होतं, सहन होत नाही भगवंता. देवानं म्हणावं, पांडवांनो ऐका, आतापर्यंत समाजाचं ठीक होतं, आतापर्यंत लोकांच्या आचरणाचंही ठीक होतं, परंतु हे अवघड आहे. कारण कलियुगामध्ये असंच होणार आहे. जी आई प्रचंड सांभाळेल, जे बाबा प्रचंड सांभाळतील, प्रचंड कष्टातून घर उभं करतील, त्यावेळेला तीच मुलं म्हणतील, बाबा काय केलं तुम्ही आमच्यासाठी? आई तू आमच्यासाठी काय केलं? तुम्हाला जर हे माझं बोलणं खोटं वाटत असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातली घटना तुम्ही सर्च करा मोबाईलला महाराज. दारुड्या मुलानं आई त्याला पुरवायची. हो, एक सांगू का, पती जर दारुडा असेल तर बायको सोडून जाईल महाराज, पण आईला सोडता येत नाही ना मुलाला. आई मुलाला कसं सोडेल? नाही सोडू शकत. ती दररोज शेतात कामाला जायची महिला मंडळ, कारण मुलगा दारू प्यायला पैसे मागायचा. तिला वाटायचं दुसरं लोकांकडून घेऊपर्यंत तीच जवळचे पैसे काढून द्यायची महाराज. एक दिवस आईला फनाफन ताप आला, आईला उभं राहता येईना, आई आता अंथरुणाला खिळलेली आहे, याच्या जवळचे पैसे संपले आणि हा डुलत 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 आईच्या जवळ आला. आई आत्ता पैसे संपलेत, उद्या दारू प्यायला पैसे दे. दारू प्यायला पैसे दे म्हटल्यानंतर आईनं म्हणावं, बाळ अरे तू माझं हृदय आहेस, तू माझं काळीज आहेस, तुझ्यासाठी मी जगते. लोक नाव ठेवतात, पण तू पहिले एन्जॉय म्हणून पिलास, पण आता तू सोडायची इच्छा असेल तरी ती आता सुटणार नाही. पण काय करू रे, 3 दिवस झालं शरीरात प्राण नाही राहिला माझ्या, मी कामाला गेले नाही, मी शेतात गेले नाही, माझ्याकडे आता पैसे नाही बाळ, काय करू मी, मला उठता येत नाही. तो मुलगा, आई तुला उठता येत नाही ना? आई मी तुझं हृदय आहे ना ग, आई मी तुझं काळीज आहे ना, तू या हृदयाकरता जगतेस ना, या काळजाकरता तू जगतेस ना, तुझ्या हृदयात जर मी आहे तर ते काळीजच मला काढून दे. पुरुष वर्ग, त्यानं सत्य घटना आहे, जवळ पडलेला कोयता उचलला, आईच्या हृदयामध्ये टाकला, आईचं ते काळीज ते हृदय त्यानं छाती फाडून ते बाहेर काढलं. तेवढ्यावर तो नराधम थांबला नाही, त्या हृदयाचे असे तुकडे तुकडे केले, गॅस पेटवला, त्याच्यावर तवा टाकला, तेल टाकलं, मीठ टाकलं आणि आईचं काळीज तो तव्यावर भाजत होता महाराज. ज्यावेळेला महाराष्ट्राचा पोलीस त्या दारात उभा होता, ते क्षण पाहिले, डोळ्यानं ते पाहिलं, लटलट कापत होता पोलीस. महाराष्ट्राला ही घटना सांगताना डोळ्यातून धारा लागलेल्या होत्या महाराज. आणि मग आम्हाला भगवान श्रीकृष्णाचे वाक्य आठवतात की त्याच पद्धतीने कलियुगामध्ये असणार आहे. आई रे बेमान दुनिया, आई रे आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया. माता पिता को कोई ना माने, माता पिता को कोई ना माने,
तसाच होणार आहे कलियुगामध्ये. चौथं दृश्य पाहिलं देवा, एक शिळा आहे ती वाळलेल्या एका गवताच्या